तर मुलांनो, चला अभ्यास करू. आज आपण फन विथ साऊंड OR शिकणार आहोत. हा एक जॉनी फॉनिक्समधला साऊंड आहे. तर आपल्याला कोणतं शिकायचं आहे? ऑर. तर चला पटकन काय करायचं, 4 लाईनची वही, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन बसायचं आहे. ऑर, 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 ऑर. तर मुलांनो, हे आहे एफ. एफचा आवाज काय? फ. ओर, फ, ओर, क, फोर्क. तर पुढचा आपला शब्द आहे बी. बीचा आवाज काय? ब. ओ आर, और. आणि यांचा आवाज न. ब और न, बॉर्न. आता यस. यसचा आवाज काय? स. पीचा आवाज प. ओ आरचा आवाज और. आणि टीचा आवाज ट. स, प, ओर, ट, स्पोर्ट. पुढे बघा, एचचा आवाज काय? ह. ओ आरचा आवाज और. आणि यांचा आवाज न. ह, और, न, हॉर्न. यांचा आवाज न, और. टीचा आवाज थ. न, और, थ, नॉर्थ. एसचा आवाज काय? श. ओ आरचा आवाज और. आणि टीचा आवाज ट. श, और, ट, शॉर्ट. एसचा आवाज श. ओ आर, और. आणि टीचा आवाज ट. श, और, ट, शॉर्ट. एसचा आवाज स. टीचा आवाज ट. ओ आरचा आवाज और. आणि एमचा आवाज म. स, ट, और, म, स्टॉर्म. स, ट, और, म, स्टॉर्म. यांचा आवाज काय? न. ओ आरचा आवाज और. आणि टीचा आवाज थ. न, और, थ, नॉर्थ. न, और, थ, नॉर्थ. टीचा आवाज ट. ओ आरचा आवाज और. आणि यांचा आवाज न. ट, और, न, टॉर्न. ओ आर. ओ आरचा आवाज काय? और. ओ आरचा आवाज और. तर मुलांनो, आज आपण OR हा साऊंड आहे शिकणार आहोत. OR, ओर, ओर, ओर. फ, ओर, क, फ, और, क. कोणता आवाज झाला मग हा? फ, और, क, फोर्क. फ, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे, वाचत लिहायचं. फ, ओर, क, फोर्क. फ, और, क, फोर्क. फ, और, क, फोर्क. फ, और, क, फोर्क. फ, और, क, फोर्क. फ, ओ, र, क, फोर्क. फ, ओ, और, क, फोर्क. फ, और, क, फोर्क. तर मुलांना हा पुढचा शब्द आहे आपला यम. यमचा आवाज काय? म. ओ आर, ओर. आणि ईचा आवाज इथं सायलेंट आहे. ई सायलेंट म्हणजे शांत का बसलेला आहे? इथं ओ हा स्वर आलेला आहे. ए, ई, आय, ओ, यू हे इंग्रजीमधले काय स्वर आहेत. आता जेव्हा हे 5 येतात, 5 मधले स्वर जर जवळ आले तर एक शांत बसतो. आता इथं शांत कोण बसलेलं आहे? ई शांत बसलेला आहे, कारण की ओचा आवाज होत आहे. म, ओर. आता ई एकदम शांत बसणार, ईचा आवाज येणार नाही, कारण की ओ आहे म्हणून ई शांत आहे. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात, ए, ई, आय, ओ, यू मधले, तेव्हा एक जण शांत बसतो आणि एकाचा आवाज येतो. म, ओर, मोर. म, ओर, मोर. चला लिहूयात आपण. म, ओर, र, मोर. म, ओर, म, ओर,
ओर, मोर. ओर, मोर. तुम्हाला सुद्धा लिहायचं आहे, एवढं नाही लिहून झालं तरी चालते, पण थोडं का होईना लिहा. आता इथे बघा, हे आहे यम. हे आहे यफ. यफचा आवाज काय? फ. ओ आरचा आवाज ओर. आणि हे यमचा आवाज फ ओर फॉर्म. फ ओर फॉर्म. फ और 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 फॉर्म. पुढचा शब्द आहे आपला एसचा आवाज काय? स. ओ आरचा आवाज और. आणि टीचा आवाज ट. स और ट. सॉर्ट. 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 तर मुलांनो, आता आपण जॉलीफॉनिक्स मध्ये मुळाक्षरांचे आवाज शिकणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत कृती करायची आणि म्हणायचं आहे. मी जसं ऍक्शन करायले तसं वेगवेगळे आवाज काढायचे. खूप मजा येते. कुठं वेळ निघून जाईल तुम्हाला समजणार नाही, पण म्हणायचंय माझ्यासोबत. मी जसं हाताची ऍक्शन करायले तसं तुम्हाला सुद्धा हाताची ऍक्शन करायची आहे. कॅपिटल सी, स्मॉल सी. सीचा आवाज कसा आहे? क. 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 कॅपिटल यू, स्मॉल यू. चा आवाज कसा आहे? अ. 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 कॅपिटल व्ही, स्मॉल व्ही. चा आवाज कसा आहे? आपण गाडी चालवतो तुम्ही, व्हॅन कशी चालवतो रे? कॅपिटल एम, स्मॉल एम. चा आवाज कसा आहे? कॅपिटल टी, स्मॉल टी. ट. 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 कॅपिटल ई, स्मॉल ई. ए. 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 एल, कॅपिटल एल, स्मॉल एल. कॅपिटल बी, स्मॉल बी. ब. 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 कॅपिटल एफ, स्मॉल एफ. कॅपिटल जे, स्मॉल जे. आवाज कसा आहे? ज. 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 कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू. व. 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 कॅपिटल ए, स्मॉल ए. कॅपिटल ए आणि स्मॉल ए. आवाज कसा आहे एचा? ए. 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 ए.
कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. र र र र र र र र र. कॅपिटल क्यू स्मॉल क्यू. क्व 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 क्व. कॅपिटल एन स्मॉल एन. कॅपिटल झेड स्मॉल झेड. असं पण करतो आपण. कॅपिटल ओ स्मॉल ओ. ओ ओ ओ ओ. कॅपिटल जी स्मॉल जी. ग ग ग ग ग ग ग. कॅपिटल एच स्मॉल एच. ह ह ह ह. कॅपिटल डी स्मॉल डी. ड ड ड ड ड ड. कॅपिटल एस स्मॉल एस. कॅपिटल एक्स स्मॉल एक्स. कॅपिटल पी स्मॉल पी. प प प प प. कॅपिटल वाय स्मॉल वाय. य य य. कॅपिटल आय स्मॉल आय. ई ई ई. तर मुलांनो, आता आपण जॉलीफोनिक्स मधल्या डायग्राफचा आवाज पाहणार आहोत. डायग्राफ म्हणजे काय, 2 अक्षर असतात पण आवाज त्याचा एकच येतो. आता हे काय आहे, सी एच. सी एच आवाज कसा आहे, च च च च च च. ओ आय. ओ आयचा कसा आहे, ऑय 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 ऑय. ओ यू. ओ यूचा आवाज कसा आहे, अ आऊ 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 आऊ. हे आहे टी एच. टी एचचा आवाज कसा आहे, थ द. 2 आवाज आहेत, टी एच चे 2 आवाज आहेत, थ द थ द. हे आहे एन जी. एन जीचा आवाज काय आहे, इंग 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 इंग. तर हे आहे आय ई. आय ईचा आवाज काय आहे रे, आय ईचा आवाज आहे आय आय. स्वतःकडे अंगठा दाखवायचा, आय आय. हे आहे ओ आर. ओ आरचा आवाज कसा आहे, आर 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 आर. हे आहे डबल ई. डबल ईचा आवाज कसा आहे, ई ई ई. हे आहे डबल ओ. डबल ओचा आवाज 2 आहेत, यू 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 यू. पुढचा डायग्राफ आहे सी के. सी के. क क क क. पुढचा डायग्राफ आहे ए आय. आय ऐ ऐ ऐ ऐ ऐ. एस एच. एस एच डायग्राफचा आवाज काय, श श श श. क्यू यू. क्वा 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 क्वा. ओ ए. ओ एचा आवाज कसा आहे, ओ ओ
ओ ओ. पुढचा डायग्राफ आहे ए आर. ए आरचा आवाज कसा आहे? आर आर आर. पुढचा डायग्राफ आहे ई आर. ई आरचा आवाज कसा आहे? अर 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 अर. यू ई यू यू यू. तर अशा प्रकारे आपण जॉलीफॉनिक्सचे 42 साऊंड अभ्यास केलेले आहेत. ओके. पुढचा आपला शब्द आहे टीचा आवाज काय? ट. ऑर टॉर्न. टीचा आवाज ट. ऑर टॉर्न. 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 पुढचा आपला शब्द आहे एच. एचचा आवाज काय? ह. ओ आरचा आवाज ऑर आणि एनचा आवाज ह. ऑर हॉर्न. 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 पुढचा आपला शब्द आहे पीचा आवाज काय? प. ओ आरचा आवाज ओर आणि केचा आवाज क. प. ओर क. पोर्क. 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 पुढचा आपला शब्द आहे सी. सीचा आवाज काय? क. ओ आरचा आवाज ऑर आणि एनचा आवाज क. ऑर कॉर्न. 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 पुढचा आपला शब्द आहे यांचा आवाज काय? ओ आरचा आवाज ऑर आणि टीचा आवाज थ. न. ऑ. थ.
न ऑर थ. न और थ नॉर्थ. 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 पुढचा आपला शब्द आहे एस एचचा आवाज काय श. ओ आरचा आवाज ऑर आणि टीचा आवाज ट. श और ट शॉर्ट. 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 तर पुढचा शब्द आहे टीएच. टीएचचा आवाज काय थ. ओ आरचा आवाज ऑर आणि यांचा आवाज न. थ और न थॉर्न. 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 पुढे आता बघा एस टीचा आवाज काय स्ट. स ट स्ट. स ट स्ट. ओ आर ऑर आणि इथं ई शांत आहे कारण की ओ आहे म्हणून ई शांत आहे. ए ई आय ओ यू हे 5 इंग्रजीमधले स्वर आहेत. याच्यातलं दोघं जण सोबत आले फक्त त्या दोघांमध्ये एक अक्षरांचं अंतर आहे. पण हे जवळजवळ असले की काय होतं एक शब्द एक अक्षर शांत बसतं आणि दुसऱ्या अक्षराचा आवाज येतो. आता इथं ओर. ओर मध्ये ओचा आवाज आलेला आहे म्हणून आईचा आवाज येणार नाही. स्ट ओर. स्ट ओर. स्टोर. स्ट ओर. स्ट ओर. स्ट ओर. स्टोर. 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 पुढचा आपला शब्द आहे बीचा आवाज काय ब. ओ आरचा आवाज और आणि यांचा आवाज न. ब और न बॉर्न. ब और न बॉर्न. ब और न बॉर्न.
ब और बॉर्न, 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 ब और बॉर्न. पुढचा आपण शब्द ऐकूयात, वाचूयात. फ, एफ चा आवाज काय? फ. ओ आर चा आवाज ओर आणि टी चा आवाज ट. फ ओर ट, फोर्ट. 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 तर मुलांनो, हा शब्द आहे ओर. ओर, ओ आर ऑर, ओ आर ऑर. इथं ओर, ओ चा आवाज हा ऑ येतो. ऑर, 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 ऑर. आता इथे बघा, हा एफ आहे. एफ चा आवाज काय? फ आणि ओ आर चा आवाज ऑर. फ ऑर, फॉर. फ ऑर, फोर. 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 पुढचा आपला शब्द आहे एस चा आवाज काय? स. पी चा आवाज काय? प. ओ आर, ओर आणि टी चा आवाज ट. स प ओर ट, स्पोर्ट. 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 स प ओर ट. तर सगळ्यांना आवाज समजला? ओ आर, ओ आर चा आवाज काय येतो? ओर. आणि कधी कधी ऑर पण असा आवाज येतो. कशाचा? ओ आर चा. ठीक आहे. तर मुलांनो, आता आपल्याला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरच्या जोड्या लावायच्या. आपल्याला म्हणजे मला, तुम्ही काय करायचं, मला तिथं बसून बोटांना दाखवायचं. मॅडम इथं हे अक्षर आहे म्हणून तिथं बसून बोटांना दाखवा, मला आपोआप लक्ष दिसतं बरं का इथं. आता पहिलं अक्षर कोणतं आहे? आपलं झेड. हे आहेत कॅपिटल लेटर आणि हे आहेत स्मॉल लेटर.
आता कॅपिटल लेटर मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे? झेड. कोणतं अक्षर आहे आपलं? झेड. आता ह्या झेड ची जोडी कुठं आहे बघा बरं स्मॉल लेटर मध्ये, बोटानं दाखवा मला. दिसलं का तुम्हाला? स्मॉल झेड दिसलं? हा, करेक्ट. हे आहे स्मॉल झेड. आता हे दोघ जण कसे आहेत बघा, सेम टू सेम. कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर कसे आहेत? सेम टू सेम. झेड. कोणतं अक्षर आहे हे? झेड. पुढचं आपलं अक्षर आहे कॅपिटल व्ही आणि स्मॉल व्ही. स्मॉल व्ही इथं आहे बघा, हे आहे आपलं स्मॉल व्ही. कॅपिटल व्ही, स्मॉल व्ही दोघंही कसे आहेत बघा, सेम टू सेम, सारखे आहेत. त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. कॅपिटल लेटर स्मॉल लेटर दोन्ही सारखं आहे. आता हे आहे आपलं कॅपिटल जे आणि स्मॉल जे. कॅपिटल जे आणि स्मॉल जे. आता याच्यामध्ये काय फरक आहे बघा बरं. आता कॅपिटल जे ला वर एक छोटीशी आडवी रेषा आहे आणि स्मॉल जे ला एक छोटासा टिपका आहे वरती. कॅपिटल जे, स्मॉल जे दोन्ही सेम आहेत, फक्त याला वरती एक टिपका आहे. स्मॉल लेटरला छोटीशी बारीक टिंब आहे स्मॉल लेटरला, आणि कॅपिटल लेटरला तसं नाहीये. ठीक आहे. कॅपिटल जे, स्मॉल जे. पुढची आपली जोडी आहे कॅपिटल एम, स्मॉल एम. हे सुद्धा सेम टू सेम आहेत. कॅपिटल एम, स्मॉल एम सेम टू सेम. किंचित फरक आहे, याला टोक आहेत वरती. कॅपिटल एम ला वरती टोक आहेत, स्मॉल एम ला तशी टोकन आहेत. हे बघा असं. कॅपिटल एम, स्मॉल एम, कॅपिटल एम, स्मॉल एम. दिस इज अ कॅपिटल एम अँड दिस इज अ स्मॉल एम. पुढचं अक्षर आहे आपलं कॅपिटल आर, स्मॉल आर. कॅपिटल आर आणि स्मॉल आर बोथ. आता मात्र याच्यामध्ये फरक आहे. आता हे जे छोटा आर आहे स्मॉल आर, हे लिहायचं वेगळं असतं, पुस्तकात वेगळं असतं. आपण लिहिताना 4 असं काढतो त्याला, आणि हे कॅपिटल स्मॉल आर आणि हे आहे कॅपिटल आर. ही जोडी मात्र वेगळी आहे, त्याच्यामुळे ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की कॅपिटल आर वेगळं असतं आणि स्मॉल आर हे वेगळं असतं. तर पुढची जोडी आहे कॅपिटल वाय आणि हे आहे आपलं स्मॉल वाय. कॅपिटल वाय, स्मॉल वाय हे सुद्धा सेम टू सेम आहेत. थोडासा किंचित फरक आहे. याचा जो खालचा पाय आहे तो ताट उभा आहे आणि या वायचा जो पाय आहे तो थोडासा तिरपा आहे. कॅपिटल वाय, स्मॉल वाय. पुढची आपली जोडी आहे कॅपिटल ई, स्मॉल ई. आता ही जोडी मात्र पूर्ण वेगळी आहे. कॅपिटल ई आणि स्मॉल ई हे पूर्ण वेगळे आहेत, दिसायला पूर्ण वेगळे आहेत. कॅपिटल ई आणि स्मॉल ई हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढची जोडी आहे कॅपिटल एफ, स्मॉल एफ. ही सुद्धा जोडी वेगळी आहे बघा. कॅपिटल एफ वेगळा आहे आणि स्मॉल एफ वेगळा आहे. ही सुद्धा जोडी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. फरक असला की नीट लक्ष देऊन बघायचं की नेमका फरक काय, म्हणजे तुम्हाला नंतर अडचण येणार नाही. पुढे बघा, हे कॅपिटल एच आणि स्मॉल एच. कॅपिटल एच, स्मॉल एच ही सुद्धा जोडी वेगळी आहे. कॅपिटल एच, स्मॉल एच, कॅपिटल एच, स्मॉल एच. ठीक आहे, इथं ठेवलं. आता बघा, आपलं कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरची काय तयार झालेले आहेत, आपण जोड्या तयार केलेल्या आहेत.